जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि अरे भोग संपल्यावर जावं लागतं. मग एकानं कीर्तनात शंका घेतली, मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं? उत्तर आहे भोगावं लागतं. भोगायचं जायचं, भोगायचं जायचं. इथं कोणी भोगेल का? महाराज सृष्टीच्या मालकानं त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसा सोडील? तुम्हाला कसं सोडील? स्वतःचा बाप सोडला नाही. बसणारे माणसं डोकं खाजवा. 56वी पिढी होती राजा दशरथाची आणि 56व्या पिढीचा पोरगा होता राम. 56वी पिढी राम, 56वी म्हणजे दशरथ 55वी पिढी रामाची 55वी पिढी होती. आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची 4थी पिढी होती. रावणाची 4थी पिढी होती. पुलं ब्रह्मदेव, पुलं काश्यप, पुलं श आणि रावण, ही 4थी पिढी होती. रावण सीता पळवायला आला. आत्तापर्यंत त्याच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही, कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही. मी काढून देतो तुम्हाला 2 मिनिटात, पटलं तर बघा. रावणाला बायका होत्या 80,000 ठोक. मग वर्षाला एक बायको धरा, किती झाले? 80,000. बरं त्यानं जलमल्या बायको केली का? पहिले 15 धरा. मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होतं 95,000 वर्ष. तेव्हा सीता होती 18 वर्षाची. आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय 18 केलं. त्यांनी काही पारायण नाही केली कुठं. पूर्वी कशी होते माहिती आहे का महाराज? ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज? एक का होईना माणूस पण मुंबईला माहिती का? यंदा नाही. हो बघा, मग आता पुरीचा बाप हुशार झाला, कीर्तन ऐकलं तो आता डायरेक्ट काय म्हणतो, मी असा आहे भाऊ मोकळा. पुढील काशीचं 10वीचं सबंध तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? झालं सक मारा गेला 7-8 रुपये बुराडे घाई. काही नाही रे महाराज, 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे, आजचा नाही. हा अभंग कधीचा आहे? 700 वर्षापूर्वीचा. ऐका कलीचे महिमान, असत्य शिरिजले जन पापा देते अनुमोदन. गाथ्यामध्ये 31 कडव्याचा अभंग आहे. 31 गाथ्यामध्ये 2 अभंग मोठाले. एक अभंग 31 कडव्याचा आहे आणि एक अभंग 101 कडव्याचा आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन 101 कडवे आणि ऐका कलीचे महिमान 31 कडवे. एकदा उचका. जे 2019ला घडत आहे ते 700 वर्षापूर्वी लिहून तुला. असत्य शिरिजले जन. मग कधी मारावं घ्या लिहून. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. आता पटापटा सांगतो. शुक्ल पक्ष असावं, असं बोगत चालत नाही. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. आता 22 तारखेपासून उत्तरायण लागणार आहे. आता सध्या दक्षिणायन अजून 15 दिवस. आता 22-12ला उत्तरायण लागेल. इथून पुढं मारणाऱ्यांची संख्या कमी. या महिन्यात नाही मरतील लोक, पुढच्या महिन्यात. ही मागचीच सपाटी नाही, दिवाळी खाऊन देते. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. असं बोगसगिरी चालत नाही. उद्या तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या. मग एकानं मला कीर्तनात उभं राहून विचारलं, जर या 6 अटीत माणूस मरतो तो जर योग्य आहे तर हे मधीच मरतात यांचं काय? हे गाथ्यात नाही, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. तुम्ही म्हणाल याला काही पुरावा आहे का? एकच आई जगात अशी झाली, एकच आई का तिनं 8 मुलांना जन्म दिला. 8. पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही आणि 6 पोरं 1.5 तासाच्या पुढे जगली नाहीत. ती आई दुबळ्याची नव्हती, कृष्णाची आई होती. ऐका बरं का, कुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. तुम्हाला 3 गोष्टी सांगा. तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार, तुमचं लग्न जिच्याशी होणार तिथेशीच होणार आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. या 3 गोष्टीला चॅलेंज नाही. ज्यांनी बळच लग्न केले गेले, कचेरीत गेले, ते मिटून नाही मोकळे झाले. लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं येणार तिथंच येणार. असं चालणार नाही. गरुडाच्या आईनं माय आईला मरण येऊ नये म्हणून झाडाच्या खोडीतलं पण ठेवलं. यम तिथं जाऊन असला मला ही जागा होती, गिराईक येत का नव्हतं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, माझा जावाई कोण असेल? ती श्रीमंत पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडेला माशी धरते तो जावाई. ते बिघडलं ना रावण. ही पैशावाली माणसं याडपट असते.
येडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. आणि त्यांना लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. यांनी 90 हल्ली गाणे बिणे ऐकले, बारला गेले आणि त्याला धरून याला मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा, पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही मिळालं का काय. याने दिलं पाण्यात टाकून, ती गेलं वाहून. अहो ते वाहून गेलं तर ते आशिया नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटी. त्या नगरीचा मेलता राजा, आणि त्या नगरीचा नियम असा होता सकाळी सापडन तो राजा. हे दिवस उठताच दिसलं ना, झालं ना राजा. त्यालाच पोर केली बायको रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला तोंड्यात आणि म्हणला माई पोरगी माशी धरणाला जाणार होती, मी राजाला दिली, तुम्हाला वावळा टोळणं करून तोच मी बाय तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम. हो, मग एक गाथ्यात मृत्यू नाही. जगामध्ये 6 मुलं जन्माला आईला आली पण स्तनातलं दूध पिले नाही. हे कुणाचं मर. आता हे बाकीचे जे मरण नाही, फाशी घेणं, ऍक्सिडेंट होणं, औषध पिणं, हा बावळात पण आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण सोडून लाईट गेले, मग खग्यात बोट घालायची काय गरज. बावळा. आणि ऍक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ना मरण्याचं, हे म्हाताऱ्या माणसांचं कमी आहे. तुम्ही अभ्यास कर, लोक नुसते बोगस म्हणते लई माणसं ऍक्सिडेंट मारा. ऍक्सिडेंट मध्ये मरणारे अवलादी 18 ते 30 आहेत जास्त. आणि ह्या अवलादी गाड्यांखाली का त्या जायलाच पाहिजे. ती तशी गावाला अडचणच आहे ना. मग या अवलादी का मारतात, याला 2 कारण आहे. स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही. 4-4 पोरं वोकांडे घेऊन गाडीवर चालायचं आणि त्याच क्वाटरी पिऊन चालायचं. देवाने तुम्हाला का ठेवावं. आणि हे मोटरसायकल हे तरुण कार्टे जर मेले ना, हे जाळले सुद्धा नाही पाहिजे महाराज. वड्या बिड्याला फेकून द्या काय, शिमेव मेलेत काय. दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. दुधाची किटली वाळायच्या आत जो दूध घालून घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकितो. आमची मंडळी किटल्याही सुरून येते. गाई कापून जरी चारली या नालायकांना तर यांची प्रगती होत असते. आता एवढं जुन्या तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळे आपण या अवलादीसाठी कमवून ठेवलंय. आपल्या कष्टाची हरामीला कदरच नाही. ते आपल्याला विचारितात काय केलंय, म्हणजे आम्ही केलं ते सांगायचं का. माझटून गेले अवलादी महाराज. आपल्या पोरांना काय झालं, सगळं फुकाट मिळालं. इयर खांदायची नाही, मोटर बसवायची नाही, पाईपलाईन करायची नाही, काय नाही, सगळं फुकाट मिळालं. उताटले ते. 70ची पल्सर 11वीला जातोय, 12वीला 70ची 10वीला 40 मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला तर 30 मुलं गाडीवर येतात. एवढी परिस्थिती सुधारली. माझटून गेले पोरं. 4-4 बोकांडी बसवायचे, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात बूट, वरून बापानं 100 द्यायचे पेट्रोलला, हिनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. तो त्याला मी 9वी पासून पाहते. मी जसा पाहते तसा तो. मी म्हणून राहिले, तुका नाही उलाटली कुठं, त्यानं दुसरी केली असते. त्याचं ऐकू नको, त्याला काही जमलं नाही. आता त्या अवलादीला 70ची पल्सर, वरून 100 पेट्रोलला, वरून खर्चायला 100, ते काला हरिपाठ करीन. अहो ते माझाटलं. मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची या 2-4 वर्षात सगळ्यात जास्त झाली. आपल्या अवलादी माझाटलं का म्हणून फुकाट. आणि मग ह्या अवलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली आहे. सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायचे. याने मी घरी नाही करायचे, यांना बाप नाही ना. हे वड्याला सापडेला अवलादी यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे. डांबरीवर केक ठेवायचा चांगला चौकोनी, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र, संगत चैन खोलायची ते मुतायचं, आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटे, खरंय का खोटे. मूत पेते ते एकमेकाचा महाराज. एकाला बंगली बांधतील आणि गाड्या घेतील.
आणि आईवरून सांगती पप्पू येईल बरं का दरवाजा उघडा ठेवा. पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पप्प्या येईपर्यंत. पोर 10 रुपयाला तर आई म्हणते कुठं काही प्याते मग आणून ठेवत जाय फ्रीजमध्ये येत जाय त्याला सकाळी. तू आता जग सुधाराय निघली. बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे त्याला काय 2 बादल्या पाणी पाजा रोग झाला का. ही म्हणती त्याला जमन का. नाही जमायचं का त्याला. अय जमायचं नाही मग तू का आला देवाला सोडाय ठेवला त्याला पाहिलं बँडवाल्याला का आम्ही तू म्हणते त्याला जमन का.